जनता पार्टी रासपा महायुतीचा जर आवाज आहे ना मग लाटक्या बहिणीमध्ये बंद होईल ना का आपला आवाज जर मुख्यमंत्र्याला नाही केला तर भारतीय जनता पार्टी रासपा महायुतीचा अंबड नगर परिषदच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते माजी केंद्रीय मंत्री माझे दैवत आदरणीय रावसाहेबजी दानवे पाटील या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री यांनी महाराष्ट्रभर काम केलं व परतूर विधानसभेचं कायापालट करण्याचं काम ज्यांनी केलं त्या अशा आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब ज्यांनी आता आपलं भाषण जोशपूर्ण केलं ते आपले माझे आमदार विलास बापू खरात बजूभाऊ पठाडे रामेश्वर भांडरगे दीपक भैया ठाकूर अवधूत नाना खडके अनिल पाटील कोलते राजेश रमेश वाद महाराज रमेश भाऊ पेटणे आपल्या जितूभाऊ पालकर डॉक्टर पिळे साहेब भूसर साहेब अवधुंबर बागे रमेश शहाणे कृष्ण जिगे प्रदीप पवार भगवान म्हात्रे संदीप आंधळे अंकुशराव बोबडे साहेब शंकर मामा लांबगे गोविंद ठोंबरे ढेमरे तारे चौस उमेदवार व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सो देवानी केदार कुलकर्णी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले केदार दादा सौरभजी कुलकर्णी शहराचे अध्यक्ष सुनील बिडे युसुफ मनियार ओम उबाळे दादा आणि समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आणि माझ्या मतदार बंधूंना आपल्याला निवडून कोणाला आणायचंय निशाणी काय तर जोरात बोला दादाला लोणीकर साहेबाला कळालं पाहिजे नगर परिषद येणारे म्हणून चांगल्या ताकदीनं जरा जोरात बोला काय माणसाचा आवाज नाही तुमचं बी पगार सुरू होईल लाटक्या पैकी चालतासा तुम्ही नगर परिषद सुरू केल्याशिवाय थोडी जाणार केलं सुरू केली काम खरं म्हणजे आज आनंद ह्या गोष्टीचा आहे आजचा आनंद ह्या गोष्टीचा वेगळा आहे आजचा आनंदाचा दिवस एवढा चांगला आहे विलास बापूंनी सांगितलंय लोणीकर साहेब आणि दानवे साहेब एकत्र आले त्याचा शुभ मुहूर्त मी बापू दिवाळी स्नेह मिलन होतं बदनापूरला तेव्हा दोन्ही माझ्या दिवाळी स्नेह मिलनला आले आणि तेव्हापासून दिवाळी जोड झाली आणि ती आज काही विरोधीवाला वाटलं हे कस काय एकत्र आले त्यातल्या त्यात जवळच्याही लोकांना वाटलं मित्र पक्षाला सुद्धा की एकत्र कसे आले पण हा भारतीय जनता पार्टी एक विचाराची पार्टी भारतीय जनता पार्टी ही विकासावर चालणारी आणि काही जरी झालं तरी अंबड नगर परिषद नंतर जालना जिल्हा परिषद सुद्धा आदरणीय दानवे साहेबांच्या आदरणीय लोणीकर साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही अंबड नगर परिषद तर ही काळ्या दगडावरची पांढरी आहे केदार कुलकर्णीनं सांगितलंय लोकसभेच्या अगोदर मी प्रवेश केला आणि दादाच्या नेतृत्वामध्ये आज मी निवडणूक लढतो विचार करा या शहराचा या जिल्ह्याचा विकास जेणेकरून लोणीकर साहेब पालकमंत्री होते आदरणीय दादा केंद्रात मंत्री होते प्रदेशाचे अध्यक्ष असताना व्यापारी मंडळी नाहीत राजे पाटील आले मी आदरणीय राजे पाटलाचं स्वागत कृष्णा जिजे यांनी करावं अशी विनंती करतो
खरं म्हणजे मी हे सांगित होतो, जेव्हा व्यापारी मंडळीने दादाचा सत्कार ठेवला 2019च्या पूर्वी, आणि तेव्हा व्यापारी मंडळींना सांगितलं होतं की जोपर्यंत मी जालना अंबड वडी रस्ता करणार नाही तोपर्यंत मी माझ्या लोकसभेला मतं मागणार येणार नाही. आणि हाच रोड पूर्वी या जिल्ह्याचे ज्यांनी 18 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं, यांनी मंत्री असताना काही पेस गाडी भरून सनी नारळ फोडले. शांत आहे. तेव्हा गाडी भरून सनी नारळ फोडले, तेव्हाचे मंत्री आणले, तेव्हा बजेटमध्ये तरतूद नव्हती, आणि तेव्हा मोठ्या घोषणेत सांगित होते की जालना अंबड वडी रस्ता मंजूर केला. निवडणूक झाली. 2014च्या निवडणूक झाल्यानंतर 19ला दानवे साहेबांनी मंजूर केली, तेव्हा रोड झाला. पण तेव्हाचे पालकमंत्री आताचे माजी मंत्री टोपे साहेब म्हणायचे हा रस्ता आम्ही मंजूर केला. अरे मी तुम्हाला विचारतो, या जनतेसमोर विचारतो, तुम्ही 18 वर्ष पालकमंत्री म्हणून काम केलं, तुम्ही काय दिलं या शहराला? नुसती गोड बोलणं आणि स्वतःच्या शिक्षण संस्था स्वतःच्या सरकारच्या जागा ताब्यात घेतल्या. काही मारवाडी लोकांचे भूखंड घेण्याचं कार्य तुम्ही जर काही केलं असेल मंत्रीपद असताना, तर याच्या उत्तर तुम्ही काहीच केलं नाही. ही अंबडच्या शहराच्या प्रत्येक जनतेला माहिती आहे. याच्या पुढे शंका नाही. दिलीप तात्या जुने खरं आहे का खोटे? किती घेतले प्लॉट तुमचे बी, पण तुमच्या दादागिरी तुम्ही वापस घेतले. झाकून केला ठेवू नका. आणि तुम्ही लोकांसाठी सांगता आम्ही काय केलं. अरे तुम्ही काय केलं ते सांगा, नाही तर आमचे दोन्ही नेते व्यासपीठावर बसले. या जालना जिल्ह्याचा शहराचा विकास आणि जालना जिल्ह्याचा एकूण विकास जर विचार केला तर जो काय झाला 14च्या नंतर लोणीकर साहेब दानवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते पालकमंत्री असताना, प्रदेश अध्यक्ष असताना, केंद्रात मंत्री असताना, अंबड पासून तर जाफराबाद पर्यंत, जाफराबाद पासून तर घनसावंगी पासून तर म्हणता पडतो की जालना शहरापर्यंत या जिल्ह्याचा विकास या दोन्ही नेत्यांनी एकत्र करण्याचं काम केलंय. अरे तुम्ही काय केलं? स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केलं. अरे विकास जालन्याचा आणि अंबड शहरामध्ये सगळे रस्ते तुम्ही एकाच प्रचार करतात, पाणी घालते. तुम्ही काय केलं 2014 मध्ये? आता पूर्वीचे काका खटारे आमच्या भारतीय जनता पार्टीत आहे, तेव्हा पाण्याची मंजुरी कोणा दिली? काका भाऊ आणि संदीप आंधळे कोणी दिली? 2014ला जालन्यातून पाणी घ्यायची अंबड शहराला परवानगी कोणी दिली? तर ते आताचे मुख्यमंत्री, तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मंजुरी दिली. तुम्ही केलं काय? तुम्ही फक्त नारायण कुजेल खडे मारू राहिले. लोक म्हणते आंब्याच्या झाडाला खडे मारते, त्यांच्या झाडाला बापरे, त्याच्यामुळे त्यांना कोणीच खडे मारून तुमच्या टीका जास्त करू राहिले. अरे मी जाहीर सांगतो, तुम्ही काय केलंय? अरे आता तुम्ही 2.5 वर्ष मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुम्ही साधं जायकवाडीचं पाणी रिझर्वेशन करू शकले नाही. मी ते रिझर्वेशन करून घेतलं आणि 11 TMC पाणी जायकवाडीचा GR काढला आणि नगर उत्थानमधून 133 कोटी रुपयाची पाण्याची पाईपलाईन प्रस्तावित करण्याचं काम केलं. आणि त्या धर्तीवर बदनापूरमध्ये 46 कोटी रुपयाची पाण्याची मंजुरीचं काम केलं आणि ते सुद्धा काम बदनापूरचं चालू. त्या धर्तीवर अंबड शहराची पाणी पुरवठा योजना मंजूर होणार. तुम्ही काय केलं? तुम्हाला वाटतं आम्ही बोलत नाही, तुमचं झाकून ठेवतो म्हणून आमचा फायदा घेता का? अरे तुम्ही जो उमेदवार दिला त्या पाण्याचेच 5 कोटी रुपये होते, तेव्हा तुमचा मंत्री सरकारमध्ये तुम्ही पालकमंत्री येतात, तुम्ही तेच पुढे रस्त्याला तुम्ही तेच वळून घेतले 5 कोटी रुपये. लोकांना सांगता इडन आमंत्रण करतो ह्या गोविंदा जळगावकर नाट्यगृहाचा व्हिडिओ टाकला.
अरे तुम्ही ती जागा दाबून घेतली, कंपाऊंड वॉल तोडून टाकलंय. खरं आहे का खोटं आहे? नाट्यगृहाची बाजूची कंपाऊंड वॉल तोडली का नाही? पाठीमागचा होती ना? बोलत का नाही? मग अशाला मतं द्यायची आपल्याला? या लोकांना मतं द्यायचे? अरे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. देवाभाऊ सारखा नेतृत्व हा राज्याला आहे. जिल्ह्यामध्ये ही दोन नेते बसली, यांच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जर विचार केला तर शहराला विकासाला निधी कमी कधीच पुरवू देणार नाही. तुम्ही मला एक प्रश्न विचारतो, माझ्या भाषणाला थांबितो. नगराध्यक्ष कोणाचा निवडून येणार आहे? कोणाचा येणार आहे? मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की भारतीय जनता पार्टी विकासावर मतं मागते, विचारावर मतं मागते. माझ्यासारखा एका सर्वसामान्य कुटुंबाला 2014 असेल मोफत आधारित दानवे साहेबांना तिकीट दिलं 19 आणि 24 मला तुम्ही पुन्हा निवडून दिली. ही ताकद तुमची. आता त्यांच्यावर काहीच नाहीये. ते भाषणात म्हणते मी पाणी पुरवठा करतो. ते सभागृह सदस्य तरी विधानसभेत सत्ता तरी गदींची काय बोलते, काय करते? नाही मी हे करीन ते करीन. जेव्हा होते तेव्हा तुम्ही काय केलं आम्हाला माहिती. निश्चित गोड बोलले, स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करून केलं. अरे 1985 पासून तुम्ही सांगित होता की पाचोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आम्ही बसवितो. या शिवजयंतीला म्हणायचे, त्या शिवजयंतीला पुढची शिवजयंती पुतळ्याचा नाही होईल. का नाही झाला? कोणा बसविला पुतळा? मी वचन दिलं होतं, मी वचन दिलं होतं की तुम्ही माझ्या भाऊजाईला नगराध्यक्ष करा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा, अरे हा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजाचे पुतळे बसणार तर अजून कुठं बसणार आहे? आमची जला केलं. आज तुम्ही तर म्हणायचे नाही परवानगीने आम्हाला अटक करा म्हणत होती. त्या दिवशी फोन केला, जन गेले, आम्ही गेलो 44 जण, अटक झालो. तुम्ही फोन केला, गुन्हे दाखल करा, अनाधिकृत बसविला. हो बसविला ना. अरे छत्रपती शिवाजी महाराजाचे मावळे आहोत आम्ही, किती दिवस जेलात राहू शकतो. अरे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा आहे, महाराणांचा आहे, अहिल्यादेवी होळकरांचा आहे. अरे अहिल्यादेवी होळकरांचा विचार घेऊ